हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन वस्के. आपण जे वन डे रिव्हिजन घेतो आहे इकॉनॉमिक्ससाठी आणि प्रिलिम एक्झामसाठी, त्याच्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आणि मेसेज असे आहेत की राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी सर हे आम्हाला जॉईन करता येईल का आणि हे उपयुक्त आहे का, त्यासाठीचा हा क्वेश्चन मार्क टाकलेला आहे मी. तर सो याचं उत्तर देतो तुम्हाला. हे जे वन डे रिव्हिजन आहे जे आपण घेतोय राज्यसेवेसाठी सुद्धा उपयुक्त आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जे राज्यसेवेची डेप्थ डिफिकल्टी लेवल विचारात घेता काही प्रश्न कव्हर होणार नाही, तो नेमका एरिया किती आहे आणि मग आता काही कव्हर होत नाही तो बाजूला ठेवल्यानंतर काय कव्हर होऊ शकतं. तर आउट ऑफ 15 क्वेश्चन नियर अबाउट 8 to 10 क्वेश्चन विचार करा, म्हणजे जवळपास 10 क्वेश्चनची तयारी तुम्हाला डेफिनेटली या वन डे रिव्हिजन सेशनमध्ये होते. आणि मग बाकीचा जो उरलेला आहे ऑब्व्हियसली सिलेबस तुम्हाला जर बघितला तर तुम्हाला टॉपिकची संख्या फार कमी आहे ॲज कम्पेअर टू कंबाईन. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ कंबाईनला जवळपास हा एवढा आवाका आहे, ऑलमोस्ट 15+ टॉपिक आहेत. मी ते परत डिटेल टाकलेले तिथं, म्हणजे या वन डे सेशनमध्ये जवळपास 15 ते 16 टॉपिक होणार आहेत. आणि मग राज्यसेवेला ॲक्च्युली एवढेच टॉपिक आहेत, उलट टॉपिकची संख्या कमी आहे राज्यसेवेला, पण मग डेप्थ डिफिकल्टी लेवल जास्त, ॲनालिटिकल क्वेश्चनची संख्या जास्त असते. सो असा जो पार्ट आहे तो तुमचा मी 5 ते 7 क्वेश्चनचा पकडलेला आहे की जो यामध्ये कव्हर होणार नाही. हा सुद्धा घटक मला तुम्हाला आधी प्रामाणिकपणे सांगावा वाटला, त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की हे वन डे रिव्हिजन राज्यसेवेसाठी जॉईन करायचे का नाही. आता काय कव्हर होणार नाही मी तुम्हाला हे सांगितलंय, पण मग शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण जे होत नाही त्याच्यामुळे हा एरिया मिस करायचा का, हा तुम्ही निर्णय घ्या. जर या वन डे सेशनमधून राज्यसेवेला सुद्धा जवळपास 10 क्वेश्चनचा एरिया कव्हर होत असेल तर फार मोठी अचिव्हमेंट आहे, मोठी गोष्ट आहे, ती घ्या. आणि त्याच्यानंतर जो उरलेला वेळ आहे तुम्ही याच्यावर काम स्वतः करू शकता किंवा आपल्याच टेलिग्राम चॅनलला यूट्यूबला राज्यसेवेचा बराच एरिया मी ऑलरेडी टाकलेला आहे. काय इनपुट्स आहेत, काय नाहीत, कुठले प्रश्न कसे असतात, तुम्ही त्यातून ते कव्हर करू शकता. म्हणजे बरोबर या वन डेमधून तुमचा 10च्या आसपास एरिया कव्हर होईल आणि सेल्फ स्टडीमधून किंवा अजून काही इतर तुम्हाला मी यूट्यूबला अजून ओरिएंटेशन देईल, त्यातून हा एरिया कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. बरं, दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे की काही कॉमन जो आहे पार्ट, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, काही फॅक्ट्स आहेत कॉमन, तर ते तुम्हाला डेफिनेटली यातून कव्हर होतील. दुसरा महत्त्वाचा पार्ट येतो करंटचा. आता जसं की बेस इयर बदललेत, GDP, CPI किंवा अजून इतर काही घटक आहे, 16वा वित्त आयोग असेल, GST 2.0, त्याच्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, असा सगळा एकूण प्रकार हा करंटचा वेगळा आणि राज्यसेवेचा वेगळा असा अजिबात नसतो. करंट अपडेटसुद्धा तुम्हाला यातूनच कव्हर होतील, हे एक बेनिफिट आहे. म्हणून तुम्हाला हा जो आकडा सांगितला ना की या वन डे रिव्हिजन सेशनचा तुम्हाला फायदा होईल का, तर डेफिनेटली मिनिमम 10 क्वेश्चनपर्यंत हा सगळा एरिया कव्हर होऊ शकतो. आणि आपण सगळं करंट अपडेट घेणार आहे, त्यामुळं तुम्हाला करंटच्याही प्रश्नाला वेगळं काही सोर्स करायची गरज पडणार नाही. बाकी तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं तुमचा अभ्यास किती झाला आहे आणि कुठल्या टप्प्यात आहात त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकताय. वेगळं राज्यसेवेसाठी वन डे रिव्हिजन आपलं होणार नाही, त्यामुळे याच वन डे रिव्हिजनमधून तुम्ही इफ यू आर कम्फर्टेबल देन तुम्ही डिसिजन घेऊ शकता. सो भेटूया वन डे रिव्हिजन, इकॉनॉमिक्स आणि प्रिलिम टार्गेट. थँक्यू सो मच.